ॲडव्होकेट योगेश केदार, ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील आपल्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडले जातील। यावेळेला मी थेटपणे जी आहे ती सुरुवात करेल यावेळेला मराठा आंदोलक ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून। योगेशजी, काय होतंय की एका बाजूला मराठा आंदोलन, मराठा आरक्षण हे प्रश्न अजूनही जसेच्या तसे आहेत, मात्र एक नवा अल्टिमेटम आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा अल्टिमेटम खरोखर निर्णयाप्रत जाऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? योगेश केदार। नाही, नक्कीच आम्ही जो काही सर्वसामान्य मराठ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, हा यश मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। आमचा मराठा समाजाचा 50% आत आरक्षणामध्ये हिस्सा होता आहे। फक्त त्या आरक्षणावर अतिक्रमण झाले अशी आमची भूमिका आहे। ते अतिक्रमण 23 मार्च 1994च्या GR ने झालेला आहे। ते अतिक्रमण हटवा आणि मराठा समाजाचा समावेश 50%च्या आतल्या ओबीसी आरक्षणामध्ये करा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। आजपर्यंत आम्ही चुकत राहिलो। आम्ही प्रस्थापित मराठ्यांच्या नादाला लागून मराठा आरक्षण वेगळं काहीतरी आरक्षण अशा गोष्टीच्या भानगडीत पडलो आणि आमच्या हातात काही पडलं नाही, आमच्या पदरात काही पडलं नाही। उलट आम्ही मराठ्यांनी आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जर 1931च्या जनगणनेमध्ये, जातीनिहाय जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जी आजची यादी आहे त्या यादीत असेल तर आम्ही आजही आरक्षणाला पात्र आहे। 1931च्या जातीनिहाय जनगणनेचाच आधार मंडल कमिशनच्या वेळेस घेतलेला आहे त्या यादीत। मग मंडलच्या नंतर मराठ्यांना का वगळलं गेलं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। आम्ही म्हणतोय आजच्या घडीला इंदिरा साहनी जजमेंट नंतर जे इंदिरा साहनीमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या समाजाला जर ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं असेल किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आयोगाची नेमणूक करा, आयोग स्थापन करा, त्या आयोगाच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करा आणि एम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतरच ओबीसी यादीत करा। मला सांगा, मंडल आयोग हा कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड आहे असं त्यातलं एका जजने म्हटलेलं आहे। फक्त EOM स्वीकारलेला आहे, म्हणजे हे आम्हाला आरक्षणाचं तत्व मान्य आहे। काही काळानंतर तुम्ही मगाशी मी सांगितलं तशी यादी करण्यासाठी आयोग नेमून यादी तयार करायची आणि आरक्षण घ्यायचं। आजच्या घडीला आयोग नेमून दोनदा सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला समाज म्हणजे केवळ मराठा समाज आहे। आणि हे जे काही हाके बेके जे काही बोंबलायला लागलेले आहेत, बाकी सगळे जे बोंबलायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी तर आयोगाचे हे कोणी शिफारस घेतलेली नाही 1992च्या नंतर। माझा दावा आहे बाबा साहेबांनी आम्हाला सांगावं, आम्ही देवेंद्र आयोग नेमून ह्या आताची यादी जी आहे ओबीसीची त्याचं सर्वेक्षण केलंय असं मला तुम्ही सांगून द्या। बरं, तुम्ही मगाशी 1994चा मुद्दा उपस्थित करत आमच्यावरती आक्रमण झालं, आमच्या आरक्षणावरती आक्रमण